नमस्कार मंडळी. द नॉलेज नेव्हिगेटर्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा घेऊन आलोय एक नवा विषय. मिशन राणीगंज या चित्रपटाबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. सरदार जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. पश्चिम बंगालमधल्या राणीगंज येथे खाणीत अडकलेल्या 65 कामगारांना वाचवण्यासाठी सरदार जसवंत सिंग गिल यांनी कशा प्रकारे मोहीम आखली याची कहाणी या सिनेमात दाखवली. चित्रपटाला चांगले रिव्ह्यू मिळालेत आणि कहाणी पण दमदार आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट ऑस्करमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलाय. या सिनेमाची स्वतंत्र एंट्री असणार आहे, कारण कोणताही देश इंग्रजी नसलेले चित्रपट ऑस्करसाठी 2 प्रकारे पाठवू शकतो. एक म्हणजे अकादमीने नियुक्त केलेल्या संस्थेने निवडलेली देशाची अधिकृत एंट्री आणि दुसरा प्रकार म्हणजे स्वतंत्र एंट्री. स्वतंत्र चित्रपट पाठवायचा असेल तर त्यासाठी अमेरिकेत थिएटर रिलीज संदर्भातल्या काही अटी पूर्ण कराव्या लागतात. उदाहरण द्यायचं तर गेल्या वर्षी गुजराती चित्रपट छेल्लो शो याला भारताने अधिकृत एंट्री म्हणून पाठवलं होतं, तर राजामौलींचा तेलुगू सिनेमा RRR हा स्वतंत्र एंट्री म्हणून पाठवला होता. मिशन राणीगंज ऑस्करसाठी गेलास तर तिकडेही तो कमाल करेलच. पण त्यांची साहसिक कथा यात दाखवण्यात आली आहे. ते जसवंत सिंग गिल कोण आहेत, त्यांची शौर्यगाथा काय आहे, याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. जसवंत सिंग गिल हे खाण अभियंता म्हणजेच मायनिंग इंजिनियर होते. 1939 साली अमृतसरमध्ये जसवंत सिंग गिल यांचा जन्म झाला होता. त्यांनी झारखंड येथील धनबाद मधल्या इंडियन स्कूल ऑफ माइन्स मधून पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर 1973 मध्ये ते कोल इंडिया लिमिटेड मध्ये खाण अधिकारी म्हणून रुजू झाले. पुढे त्यांच्या आयुष्यात असा एक प्रसंग आला की ते अनेकांसाठी रिअल लाईफ हिरो बनले. तारीख होती 13 नोव्हेंबर 1989. पश्चिम बंगालच्या राणीगंज मधल्या कोळसा खाणीत रात्रीच्या वेळी जवळपास 232 कामगार त्यांचं रोजचं काम करत होते. कामकाजाचाच भाग म्हणून खाणीत एक स्फोट घडवला गेला. पण इथेच चूक झाली. हा स्फोट चुकीच्या ठिकाणी झाला आणि खाणीत पाणी भरायला सुरुवात झाली. खाणीत वेगाने भरत असलेलं पाणी बघून कामगारांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ करायला सुरुवात केली. जे कामगार खाणीच्या लिफ्ट जवळ पोहोचले त्यांना वर काढण्यात आलं. या अपघातामुळे खाणीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. यावेळी जसवंत सिंग गिल हे तिथेच तैनात होते. आता या 71 कामगारांना साधारण शेकडो फूट खोल जमिनीखालून सुखरूप बाहेर काढणं हा त्यांच्या पुढे मोठा पेच होता. आता हा पेच सोडवायचा कसा यासाठी ते त्यांची विचारचक्र फिरवू लागले. त्यांच्याकडे फार वेळ नव्हता, कारण अडकलेल्या कामगारांकडे काहीच सुविधा नव्हत्या ज्या त्यांना फार वेळ जमिनीखाली सुखरूप ठेवू शकतील. ऑक्सिजनही कमी होऊ लागला होता. सुदैवाने दूरध्वनी कनेक्शन होतं आणि याच कनेक्शनच्या मदतीने 65 खाण कामगारांनी खाणीत उंच भागात आश्रय घेतल्याचा संदेश पाठवला होता. परंतु दुर्दैवाने त्यापैकी 6 जण बेपत्ता झाले होते. या 65 जणांना वर कसं काढायचं यावर विचारमंथन सुरू असताना त्यांच्या डोक्यात एक जबरदस्त कल्पना आली. ती म्हणजे कॅप्सूलच्या मदतीने कामगारांना बाहेर काढायचं. गिल यांनी सुचवलेली कल्पना काम करेल अशी शक्यता वाटू लागल्यावर तातडीने एक व्यक्ती आत राहील अशी कॅप्सूल बनवण्यात आली. ही कॅप्सूल जमिनीखाली पाठवण्यासाठी नवा खड्डा खणण्यात आला. दुसरीकडे खाणीतल्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी पंप बसवण्यात आले. आता कॅप्सूल बनली, पण कामगारांना खालून मार्गदर्शन करून वर कोण पाठवणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यासाठी एकाला खाली जाणं गरजेचं होतं. त्यावेळी जसवंत सिंग गिल पुढे आले आणि त्यांनी स्वतः या बचाव कार्याची सूत्र हातात घेतली. कॅप्सूलचा हा प्रयोग पहिल्यांदाच केला जात होता. त्यांनी कॅप्सूलमधून खाली जायची तयारी दाखवली. कोल इंडिया लिमिटेडच्या उच्च अधिकाऱ्यांचा याला विरोध होता, पण तरीही गिल खाण कामगारांना वाचवण्यासाठी कॅप्सूलमधून खाली गेले. सुरुवातीला कॅप्सूल मॅन्युअली खाली पाठवण्यात आली, म्हणजेच ही कॅप्सूल वर खेचण्याचं आणि खाली सोडण्याचं काम माणसं करत होती. ही वेळखाऊ प्रक्रिया होती आणि तेव्हा वेळच तर कमी होता. हाताने कॅप्सूल खेचण्यासाठी एका फेरीला साधारण 15 मिनिटं लागत होती. त्यानंतर कॅप्सूल वर खाली करण्यासाठी क्रेन आणण्यात आली आणि या बचाव कार्याला वेग आला. एकामागून एक अशा 65 कामगारांना बाहेर काढण्यासाठी साधारण 6 तास लागले. 15 नोव्हेंबर 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 2:30च्या सुमारास ते खाणीच्या आत गेले होते आणि सकाळी 8:30 पर्यंत मोहीम यशस्वी करून गिल बाहेर आले. सगळे 65 कामगार सुखरूप वर आले. त्यानंतर सर्वात शेवटी या कॅप्सूलमधून जसवंत सिंग गिल बाहेर आले. त्यांनी त्यांची जबाबदारी पार पडली आणि 65 घरांमध्ये आनंद पसरवला. गिल यांना वर आलेलं बघून जमलेल्या गर्दीने त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष साजरा केला. हे बचाव कार्य बघण्यासाठी म्हणून जवळपास 20,000 लोक जमली होती असं सांगितलं जातं.
हे जिकरीचं आणि मोठं बचावकार्य होतं. या बचावकार्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. जसवंत सिंग गिल यांच्या शौर्याचं स्मरण राहावं म्हणून कोल इंडिया लिमिटेडने 16 नोव्हेंबर हा दिवस रेस्क्यू डे म्हणून घोषित केलाय. तर पुढे यांना 1991 मध्ये राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरामन यांच्या हस्ते सर्वोत्तम जीवन रक्षा पदक या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आज आदर्श व्यक्तिमत्व आणि रिअल लाईफ हिरो जसवंत सिंग गिल हे आपल्यात नाहीयेत. 2019 साली त्यांचं निधन झालं. पण मरावे परी कीर्ती रूपे उरावे या उक्तीप्रमाणे जसवंत सिंग गिल हे आजही लोकांच्या लक्षात आहेत. पुढील अनेक पिढ्यांसाठी त्यांनी आदर्श उभा करून ठेवलाय. त्यांच्या या शौर्याला सलाम करूयात आणि तुर्तास इथेच थांबतोय. पण लवकरच पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह. तोपर्यंत तुम्ही आपल्या द नॉलेज नेव्हिगेटर्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.